बाबा है भानो देने
सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा कैसी प्रकाशली प्रभा उज्ज्वला दिशा गगनारी से शोभा कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली शोभा सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीप दीप कैसी सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीप दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा आकड आरती माझ्या विष्णू सभागिया
क्या बात है। थोड़ी चढ़ दे। सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळल्या दत्त दिशा गगनालीशे शुभ काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. छा हे प्र शांत बस दादा बस जागे राहू दे ते नंतर आम्ही घालू तू बस. कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाश नैनी तिने तेजे मिनला एकाएकी जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. पांडुरंगा करो प्रथम
कृपा त्यांच्या कृपा माझ्या कृष्ण गया चराचर मोरले तुझी मूर्ती पावया कोंद लेसे तेज प्रभा झाली शेक नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मिनिला एके एके जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोह हरले तुझी मूर्ती पाहावया विठाला समर्थ जिने केला पुरचार सहस्र दीपकाशी प्रकाशली प्रभा उजळला शागणाने शिव्या प्रस्तुत कीर्तन स्वीकृत नमले स्वतः तत्व सर्व शेत निवडलेल अभंग कुणाचा अभंगाचा शेवटचा कडून कल्पना आहे वारकरी संप्रदाय खाली बस तुम्ही दोघे आता बस खाली ती लाल लाईट बंद करते ती लाल लाईट बंद करते ती लाल चालू राहिली ती बंद करते कॅमेरे लाव 5-25 कॅमेऱ्याची काय अडचण नाही तू रेकॉर्डिंग बंद कर रे नाही तर आमचंच ऐका ना आमचाच गेम करा विढाला विढाला बात बात पुन्हा वळवळ करू नका आता मी म्हटलं तरच उठ नाही तर उठू नको तुम्ही तुझं झालं काढून एकदा फोटो काय झटके आणायचे ते हाणून बस पटकन घे काढून पटकन चाल मी तू एकच पाहतो हान केव्हा आणायचं हान 2-4 अजून विढाला कीर्तन स्वीकृत नमले स्वतः तत्व सर्व त्या शेत निवडेल अभंग कुणाचा अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत शरीरामध्ये जसे पंच प्राण आहेत जगामध्ये जसे पंचमहाभूत आहेत तसे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील तू एका जागेवर थांबून घ्या तुम्ही थांबून घ्या एका जागेवर सगळे लोक तुम्ही कच बघत आम्ही थांबा तुम्ही तिथेच थांबा ते बसून घ्या तिथे काढून घ्या ते हातात मोबाईल काढून घ्या खिशात ठेवून द्या बसा तिथं बजा 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 ते सगळे कीर्तनाचा खेळ होत होतो सगळे लोक तुमच्याकडे पाहतात मी आळडायला तू नको तुमच्याकडे पाहते बंद कर ते मोबाईल निवांत बसा तिथं बंद करा ते विढाला विढाला जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील
आपल्याला घेणं नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये वय विचारलं जात नाही, जात विचारली जात नाही, कुळ विचारलं जात नाही, आधार कार्ड विचारलं जात नाही, पॅन कार्ड विचारलं जात नाही, कोणत्या गटाचा विचारलं जात नाही, कोणत्या साहेबाच्या मागे हिंदुत्व विचारलं जात नाही. कुणी या आणि विठ्ठल म्हणा. जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय, जगातला एकमेव. कारण त्याचा पाया ज्ञानदेव आहे. ज्ञानदेव ज्यांचा पाया आहे तो संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. पाया ज्ञानदेव आहे. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, ज्ञानच देव आहे. तुम्ही म्हणा आमच्याकडे ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञानाचा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा काही संबंध पडत नाही. काही माणसं म्हणतात मला 40,000 पगार आहे, तू 10 लाख भरलेत, 10 लाखाचं व्याज 40,000 आहे, तुला पगार नाही आहे. तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबाक सांभाळायला दिले. साहेब मुद्दल वापरितोय, तुला हेच देतोय. तुम्हाला कोणी झालं तुला पगार? तुम्हाला आता वाढलाय, वाढणार. व्याज वाढलं का पगार वाढला? तुला जर पैसे न भरता नोकरी लागली तर पगार आहे. शिकलेलं नाही आहेत. हे MA MPhil PhD DH.Com LLB DL 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं आणि 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोरं आणायची कुठून? शाळा झाल्या मोकार, पोरं झाले कमी, मास्तर पोरं सापडे त्यात. एक मास्तर 3 वेळा येतोय आमच्याकडे घाला. अरे एकच आहे काय? 3 महिने घाला. लय झाले. हे MA MPhil PhD DH.Com LLB DED BEd ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स FY SY BTech DRIN डिप्लोमा, टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC UPSC, नेटन सेटन, फार्मसी सिटीन DRIN डिप्लोमा, MBA BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्याला रोग गुप्त. त्याचं ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आता इथं त्रिपुटी अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे, रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, लिंता ठेवली तर व्यापार आहे, कष्ट केले तर भाकर आहे, कष्ट केले तर भाकर आहे. रियाज केला तर भगवत आहे, फुकट नाही. प्रॅक्टिस केली तर. आता हे सुंदर गातात, इथं सगळे कीर्तनकार आहेत, फुकट नाहीये, त्याग आहे, दोन तप आहे. कोणी उठायचं पाखवत वाजायचं, बापे पेंड आहे. हे काय माझ्या पोराला पाकवा शिकले, पाखवादाचं याडं निघलं, तुझं कोणी शिकलो? माना नाही तर का नका मानू. आमच्या संप्रदायातली जेवढी आजची मंडळी इथं हजर आहे, परमार्थ हा रक्तात असावा लागतो. हे गप्पा मारून दुसऱ्या का पाहून काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसाय शिकली, गाजर काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालता एखाद्याला फेकून आणली तर खून होईल. माना नाही तर नका मानू. आता सोपान शास्त्री सारख्या तरुण कीर्तनकाराने एवढं वैभव उभं काय केलं, याच्या पाठीमागं भगवान बाबाचा नामदेव शास्त्रींचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सोपान शास्त्री मोठे नाहीत, त्यांना जन्म देणारी माता मोठी आहे. आणि माता मोठी असून संस्कार करणारे वडील मोठे आहेत, आणि म्हणून हे वैभव आहे. असं कोणी उठायचं हे काय? महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुमचं वाटूलच होणार.
चालत नाही असं. तुम्ही मला का म्हटले असं? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण टोटल अध्यायाचा अभ्यास जर केला तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. ही दैवी संपत्ती आहे. पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे, कथा करणं दैवी संपत्ती आहे, जनता लुटून मोठं होणं आसुरी संपत्ती आहे. म्हणून जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहेत आतापर्यंत एकही माणूस घरी मिळाला नाही, हॉस्पिटललाच मारला. आणि मारताना त्याच्याबरोबर 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3 नाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो काय बिबट्या होता झुंज देत? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. मोबाईल बंद करे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. परत नीट आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हे जरी 12व्या अध्यायाचं म्हणणं असलं, पुढे ऐका, थोडं घुसायचं आहे. पण 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, आतापर्यंत जेव्हा जेव्हा संपत्ती आणि दया दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हाच देवाची वस्ती असते. आता मी उलट सांगणार आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येतच नाही. पैसा आला ऊत आला, कापूस विकला पेला मेला. म्हणून पुन्हा तीच ओवी सांगतो, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. हे उपास करणाऱ्यांना देव कधी भेटत नाही. ही पागल लोक आहेत. हे उपास करणारी लोक मनोरुग्ण लोक आहेत. चक्रम. आठवड्यातून एखादा उपास ठीक आहे, 15 दिवसाला एकादश ठीक, महिनाभर श्रावण. त्या बापाने धरलं होतं महिनाभर श्रावण, आणि लपडे सगळे चालू. काय उपास? तुम्हाला कोणी नाही उपास करायचं? जगात कोणता ग्रंथ आहे जगातल्या सगळ्या संतांनी 3च गोष्टी सांगितल्यात: चांगलं वागा, भजन करा आणि नीतीचा व्यवहार करा. असं कुठे झालं? लावा ग्रंथ, खाजावीन तिकडेच टिपका लावा आणि मरा. सरळ वाक्य सांगतो, कर्म हाच देव आहे. ह्याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, 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 नाही तुझा, नाही तुझा. आणि 3 ओव्या पाठ करून ठेवा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आता अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. तुमची ना आपली पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नांगाट आहे. सुरुवातीला सांगून ठेवतो, कीर्तनाला 3 सूचना पाळाव्या लागतील तर कीर्तन. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही सुतक पडल्यावर आणि बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसरी शंका आहे, शंका असली काही अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार.
पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सगळं. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटो अथवा न पटो, देवाने आम्हाला बुद्धी दिली ती आम्ही तुमच्या पुढे मांडणार. ते पटो अथवा न पटो, आणि तुम्हाला पटावच असं आमचं मतच नाही ना. आणि कीर्तनाला करायची सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी वास्तुशांती झालेली आहे. कीर्तन वास्तुशांतीचं झालेलं आहे, तो मुळे तो मुद्दा मांडायची काही गरज नाही. फक्त पहिलं कौतुक सोपान महाराज शास्त्री, त्यांचा परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारा गावातला भक्त परिवार आणि स्टेजवरील उपस्थित सगळे मान्यवरांचं पहिलं कौतुक करावं की ह्या माणसानं कमी वेळेत कमी वयात एवढी श्रीमंती कमावली. कमी वयात. आता आमचं जाऊ दे, आम्ही रिटायर मधली माणसं आहेत. आता हे कीर्तनाचा काळ फक्त खोले महाराज, आपलं साठे महाराज, सोपान शास्त्री हे यंग पार्टीचं कार्यक्रम आहे. आता आम्ही धक्क्याला लागलेली माणसं आहेत. मी तरी म्हणलो आम्हाला नंबरच कस काय लागला नाही, तर आम्ही आता रिटायर मधली माणसं आहेत. हा फोकस मधला माल हाच आहे. पण एक आहे महाराज, त्यांच्याकडे करायची तयारी आहे. तसं होत नाही, कोणी उठणं नाही. आता मजा आहेत कीर्तनकारांच्या, आता लय मजा आहेत. आम्ही जेव्हा कीर्तनकार झालो तेव्हा लयच पिटलं तर 250 रुपये मिळायचे. 250 तरी आम्ही उड्या हाणत होतो. आता त्याच्यावर 2 शून्य तरी कोण होतोय काय. काळ असतो महाराज हा प्रत्येकाचा. 2020 साली डॉक्टरांचा काळ होता. 1.5 महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांचा काळ होता. आता नाही, आता आताच मिटला. आता काळ आता 29 पर्यंत काळही नाही, वांगाळही नाही. आता काळ असतो प्रत्येकाला. तसं या 3-4 महाराज लोकांचं प्रारब्ध उत्तम आहे, वाटण्याला किंमत नाही. त्यांची आई धन्य आहे, त्यांचे वडील धन्य आहेत. ज्ञान ज्यांच्याकडून घेतलं ते गुरुची कृपा आहे. नाही तर असं घडत नाही हो. कोणी उठणं काही करीन तर कोणी चालतं का नाही. आणि त्याकरता आज घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळच्या मालिकेतला आहे. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगतो, पटापटा बोलायचा. आता मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. मेल्यावर कोण आलं पाहिजे. आता समजा मी मेलो, आता कीर्तन संपल्या मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले, मला फायदा काय. मला काय फायदा, मी उलथून जाणार, बाकीचे मला पेटवणार. आपला खिसा रिकामा झाला, जग संपलं. या जगातलं हे प्रेम भीम हे सगळे लबाड शब्द आहेत. हे प्रेम, जिव्हाळा, समाज आमच्यावर प्रेम करतो, ही सगळी बोगस शब्द आहेत. खिसा गरम ठेवा आणि अंगातली ताकद चांगली ठेवा तरच समाज आहे. खिसा संपला, विषय संपला. कोण आहे तुम्हाला. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालं. मेंदू ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम काय तिला काय करत प्रेम. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याला सांगितलं कोणा, त्याला सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉयला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इससे की बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रुले के नीचे सो जाऊंगा. फूल आहे गुलाब का, असं बरंच काहीतरी आहे. पण मी म्हणतो एवढं किरकोळ फुल तुम्ही घेत जाऊ नका. सूर्यफूल घ्या, सूर्यफूल. मित्राला सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी नीट बसले बरं, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी गिफ्ट बिफ्ट घेऊन गेला आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं तो दाढीला हातला बसला होता. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर वी कम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय, काल लग्नच झालं नाही, याचं गिफ्टच पडलं खाली. हा म्हणला काय नाही. म्हणला 3 तास शपथी घेतल्या, तोंड बांधू येड्या बाबळीत बोललो. ती मला म्हणली मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या हृदयाची धडधड पहा, असं बरंच काही आहे त्यांचं. असं म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं.
पैसे यांनी सांगितलं 25,000 रुपये. पोरगी काला थांबण माराय, पोरगी गेली निघून. हा म्हणला, तो मित्र त्याचा म्हणला पागला, तिला सांगायचं 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, ते मलाच मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली, मी तुझी वाट पाहतो. तू काय घेऊन बसली? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. जन हे सुधारे हीरा गलाले, जन हे सुधारे हीरा तरी तिसरं सकाळ बसून जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. थोडं मागं नेतो, थोडं पुढं आणतो, पाया पडून सांगतो, हरिपाठ आणि काकडा हे मोक्ष आहेच. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि वारकरी मंडळी ध्यानात ठेवा, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. आता आपले सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी तयार झाली का भजने पिसाळली, हे हरिपाठ नाही. आणि भजन्यांना सांगून ठेवतो सगळ्या, हे अख्या रात कधी भजन करायचं नाही. मूर्खवाणी एवढा आता घेण्या देण्याचं अख्या रात देवानं झोपायचं का? 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो का महाराज? भजन लईत लई 10:30 अख्या रात. आणि भजन कधी कीर्तन बिर्तन सोडून दुसरीकडे करायचं नाही. हे आपल्या संप्रदायाचा अपमान करायचा नाही. 5 वर्षाचे भजन करायचे नाही. त्याला पोर झालं त्याची बाई कोणतो बैल, तुला काय घेणं? चालले थोबाड वाशेत गट्टीन हातोडी निघा वाड्याला, आणि ज्याच्या घरी भजन तो झोपेल. आणि यांनी तिथे जाऊन बोबलायचं नामदेवा पुत्र झाला. नामदेव दादांदन गोरतोय का असा पुत्र? दासी जणी हेण घालीन जणी मालिका पाहते आई, मालिका पाहते आई कुठं काय करते ना आई सगळे कुठाने करते काय? तुम्हाला एक वाक्य सांगू का? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल तर वारकरी. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल, अजून उपाशी नाही. आता एवढे टाळकरी उभे आहेत, काही वर्ष सुद्धा आले होती नाही तरी जेवण आहे. वरून जाताना 500 आहेत. विनोदाचा भाग सोडू नका. संप्रदायाची उंची संप्रदायातल्या माणसांनी कमी करायची नाही, कधीच करायची नाही. पण आपल्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाहीच ना. म्हणून हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि हरिपाठ लिहिणारं बाळ इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 22 वर्ष आहे. आणि 22 वर्षाचा मुलगा हरिपाठ लिहितोय. आमचा 72 वर्षाच्या म्हातारीचा पाठ नाही. काय ठेवून फायदा आहे त्याचा? काय करायचं काय? त्यानं काय केलं? फक्त बायको करणं. हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदा न रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी बाऱ्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालतं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठुई. काय गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा पराक्रम नाही. स्वतःचं हित करून घेणं हा पराक्रम आहे. हे कोणी त्यात काय एवढं विशेष? त्यात शेळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तर कधी दूध देणार आहे?
काशीतलं गुचिड किती चिटकलं तर कधी दूध पिणार आहे? गाळातलं बिडूक किती धरलं तर कधी फुलाचा सुगंध घेणार आहे? प्रेताला किती सजवलं तरी कधी उठून बसणार आहे? कधी उठून बसणार आहे? नपुसक पुरुष किती देखणा असला काय उपयोग? काय उपयोग आहे? उसाला किती लांब तुरा आला काय फायदा त्याचा? उसाला तुरा काय फायदा? फायदा काय त्याचा? माझी भक्ती विण जुळो जियाचे उपयोग काय त्याचा? उपयोग काय? काय तुम्ही काय काय त्याला काय? माळ नाही, भजन नाही, संस्कार नाही, जगण्याला किंमत काय? काय किंमत आहे? आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही, हा संप्रदायाचा आत्मा आहे. आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ही विश्वाची आई आहे. हा ज्ञानेश्वरी पारायण करणारी पठ्ठे पोह्यांमधली कडीपत्त्याची पानं ज्ञानेश्वरी उठवतात मग वाची. अशी भिकार अवलादी हे उचलून आपटली पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणाराने ज्ञानेश्वरीचं पान जोरात उचकू सुद्धा नाही, कधीच उचकू नाही. ज्ञानेश्वरीचं पान कधी जोरात उचकू नाही, कधीच नाही. ज्ञानेश्वरीचं पान या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ जर कोणता असेल ती ज्ञानेश्वरी आहे. सगळ्यात कोवळा. लिहिणारं बाळ 22 वर्षाचं आहे. आणि 22 वर्षाचं बाळ लिहिलं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर जेवढे सायंटिस्ट झाले तेवढे सायंटिस्ट ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन सुद्धा अजून कोणाला करता आलं नाही. खंडन हे डॉक्टर विक्टर लय झाले, हे इंजिनियर हे लय झाले, उद्घाटनाच्या पूल वाहून गेले असे लय झाले. पण ज्ञानेश्वरी जोरात उचकू सुद्धा नाही. तुमचं काय मत आहे? आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग काकड्याच्या मालिकेतला अभंगाला सुरुवात फटाफटा बोलायचं. आता देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मुंबईला? किती? 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भोपाळी आहे. विरहिणी म्हणजे महिला मंडळ. तुमच्यासाठी पहिला प्रश्न, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो, बस, बाकी काय नाही. पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही का? ज्याला सर्वस्व दिलं तर जर योग्य नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? काय मजा काय? काय गाय म्हणजे मला एक बसलेली माणसं सांगा, तुम्ही कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग घेणार कवा? कधी घेणार? आता तुम्हाला शुगर आहे, गोळ्या आहेत, नळी घालून आणली, आता राहिले काय? तुम्ही काही माणसांच्या घरात इतक्या गोळ्या आहेत, पालत व्हायची गोळी, उतान व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. त्याच्यापेक्षा एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर का आला जगत गोळ्या खाऊन. गोळ्या काही काही तर हातानंच इंजेक्शन मारून घेतात. इकडे आण रे, एवढं काला जगत होतो, काय करशील काय तू जगू? काय घरचे तर कटाळायचे, पोऱ्यानं तर हाता खालून काढलाचे, बायको तर खसकी तिचे, मग तू जगवतो कशाला? त्या मुलीचं नाव विरहिणी आहे, नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, आणि आज आपल्याला तिचा विचार करायचा नाही का? अभंग भूपाळीतला आहे. आता भूपाळी म्हणजे काय? भूपाळी, भूपाळी. भुई म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा अर्थ आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा, राजा प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेलं भजन म्हणजे भूपाली. आणि गायकांसाठी मालकंस, तुडी, कलावती, मालकंस, तुडी, भैरव, आहेरवैरव, कलावती हे राग आहेत. तसा भूप नावाचा एक राग आहे, राग आहे. कलावती राग आहे. दीप नावाचा राग जर गायला तर राजा विक्रमाने, राजा दीप नावाचा राग गायला होता तर राजा विक्रमाने दिवे लावले होते. राग येतो. आता आपल्याला कोणता राग माहितीये? माझ्या माईकला आवाज कमून नाही, आणि पहिली चाल माझी कमून झाली नाही, हा राग आहे. राजा विक्रमाला
जेव्हा शनेश्वर भगवंताचा जन्म झाला म्हणजे शनी महाराजांचा, शनी महाराज जन्माला आले तेव्हा त्यांच्या रथाचे घोडे आंधळे झाले, प्रधानाला लागलं, जखम झाली. त्यावेळेस राजा विक्रमाच्या मुखातलं वाक्य होतं, असा मुलगाला जन्माला येऊन उपयोग काय. तेव्हा राजा विक्रमाला शनी महाराजांनी 7.5 त्याचे हातबीत तोडून त्याला फेकून दिलं होतं त्या राजानं. तेव्हा त्याने दीप नावाचा राग गायला होता. भूप दीप हे राग आहेत. तशी भूपाळी आणि आजची मुलगी आहे भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी, पहिली मुलगी संपली विरेणी, तिचा आज विचार करा नाही, आजची मुलगी भूपाळी. आणि भूपाळी नावाची मुलगी शरीरूपी गावात जन्माला आली आणि ती वयात आली. वयात आल्यावर पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. मुलगी ज्या पोराला म्हणजे बाप ज्या पोराला हा म्हणेल ते त्याशी लग्न करायचं असा पूर्वी नियम होता. आता मुलगी ज्या मुलाला प्रपोज करेल तोच आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायचा. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही, पण आपल्या पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही. आणि त्या लग्नाला आमचे आशीर्वाद ठेवायचे म्हणजे आमचंही वाटलं. आणि लग्नाला महाराज मंडळी जरा जायचं टाळीत जा, लग्नाला जाऊ नये. मी कधी जात नाही लग्न, मला 10 वर्ष झाले असतील मी लग्नात गेलो नाही, 10-12 वर्ष मी जात नाही कधी. जाऊन लोक म्हणते बोला द्या आशीर्वाद, काय द्यायचं, सगळा तमाशा रस्त्याला पाहिला. पण तुम्ही बदलच झाले, तुम्हाला काय आता हे लग्न न झालेले पोरं तुम्ही नका लोड घेऊ, तुम्ही नवरदेव होतच नाही. तुम्हाला आता एकच पर्याय, फक्त सर्च करा. नाहीतरी आता काय करायचं तुम्ही, तेव्हा तू कबूल झाला, आपण म्हणलो नाही तो विटाला शरीर नावात ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात लग्नाला आली, जन्माला आली. आल्यानंतर ती लग्नाला आली. लग्नाला आल्यावर तिला नवरा पाहून दिला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. डोकं खाजवा. आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा, शरीरात काम तयार झाला की तो पहिला डोळ्यावाट बाहेर पडतो. ध्यानात ठेवा, एखाद्या म्हाताऱ्या माणसानं बायको केली ती गैर नाहीये. आपली लोक हसतात त्याला, मूर्ख आहे ते. तो फक्त वयानं दमलाय. असं नाही ते, त्याला 7 कारण आहेत. ऐका कसं आहे, ऐका नीट. पोरं नीट ऐका. शरीरामध्ये काम तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं की डोळा काही करू शकत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप तयार झालं की मन 10 इंद्रियांना खवळून देतं. आणि 10 इंद्रिय जेव्हा खवळतात तेव्हा विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. स्वभाव देवाचं स्पष्ट म्हणणं आहे दुसऱ्या अध्यायात, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. हे ध्यानात ठेवा. आणि येत इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करती, तरले न तरती विशेषण. इंद्रिय आकळणं इतक्या गप्पा आणण्यासारख्या गोष्टी नाही. काही लोक म्हणतात आम्हाला संन्यासी बिन्यासी राहायचंय, डोक्यातून काढून टाका विषय. ते कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची बाधत. प्लॅस्टिकचे काय हाते आहे विषय आहे तो. वा वा. दुसऱ्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे त्याचं. याचे 2 गुण आहेत, याचे 2 गुण आहेत, चांगलं आणि वाईट. याचे 2 गुण आहेत, सुगंध आणि दुर्गंध. सुगंध आणि दुर्गंध याचे 2 गुण आहेत. रूपाचे 2 गुण, बॅसूर आणि सुरेख गुण आहेत. ते असं चालत नाही ते. आणि कामाला 7 गोष्टी पोरं लिहून ठेवा. 1 कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथ नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. लाज नाही. कामा तुरा भयना लाज, पाहणाराला लाज आहे, कृत्य करणाराला लाज नाही. आणि तो काम नावाचा नवरा भूपाळी नावाच्या मुलीला शरीरात एकदा करून दिला, तो काम आहे. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली
काय डीजे लावायची आमच्या ते खोले महाराजांकडे काहीतरी पिंगळा का काय आहे ते मला इतके लोक वैतागते ते मला तुम्ही म्हणत जा पिंगळा म्हणलं ते कुठाने झाले माझ्या भोवती मला 2-4 दिवसापासून तुम्ही म्हणत आपल्याला नाही जमणार ते त्यांना जमल ते आपल्याला नाही जमणार आपल्या पाठत नाही तर करून काय करणार त्यांनी बरोबर वय दिन मी दिन सगळे एकत्र बसवले सुया बी बघा काहीतरी आहे आणि त्याच्यातला एक जण मला म्हणला महाराज मग तुम्ही म्हणा मी म्हणलं मी इंगळा म्हणून पण पिंगळा नाही आता त्यांचा पिंगळा ना आता माझा होता इंगळा देणगी देतो देव एखाद्याला चमत मार देव देतो एवढ्या दिवसात त्या माणसाचा आवाज बसत नाही काय नाही आता आमचे पार पिटे पडले महाराज 31 वर्ष झाले आता मला 31वं वर्ष चालू आहे अजून 2 वर्ष आयुष्य आहे 26ला संपल 27-28ला पण ध्यानात ठेवा पुन्हा ही जी माणसं होतात ना तुम्ही पहा संप्रदायामध्ये एक काळातला माणूस गेला की दुसऱ्या काळात त्या माणसाचा माणूस तयार होतो म्हणजे पूर्वी थोडी लोक भारुडावर कीर्तन करायची थोडी बरं अगदी बोटावर मोजणे इतकी पण त्यावेळेस समाज रंगायचा आज ज्ञानेश्वरीतून त्या माणसाकडे हे आहे देव देतो असं कोणालाही ते जमणार नाही आता आम्ही मिळालो ना फायनल पुन्हा इंद्रिकर नाही तसे कपडे घालाल तुम्ही हा ते नाही महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे पुन्हा नाहीच आता ती पोरगी आली लग्नाला तिला नवरा मिळाला बस फिट बसली ऐकणार हुशाराचे त्या नवऱ्याचं नाव गेलं बोंबाला सगळं काम आणि त्या काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल सासू
त्या सासूचं नाव आहे वासना. वासना वढाळ गाई गड्यानं वासना वढाळ नवरी आहे भोपाळी, नवरा आहे काम. त्याची सासू आहे वासना. आणि वासनेचं म्हणणं 8व्या अध्यायातलं असं आहे, तेवी जितेने अवसरे जी आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाची आठवे त्याची अंगे झाले हारे. काम, सासू आहे वासना. नवरी आहे भूपाळी, नवरी आहे भूपाळी, नवरा आहे काम, सासू आहे वासना आणि सासरा आहे दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तर चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. आपल्याला देवाने निर्भर पाठवले आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. काही नाही. आता एवढी जी दिसतात ना, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे.
ते काय लोक नुसतं म्हणतात यांना कळत आहे गाजर काही कळत नाही. कोणाला एक सांगा कळत नाही हेही कळत नाही. चाललंय हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. महाराज हे तरुण कीर्तनकाराचा कार्यक्रम आहे म्हणून एवढे तरुण हजर आहेत. नाही तर आता एवढी वाईट परिस्थिती आहे सप्त्यांची. दिंड्यांचा सर्वे करा, सगळा रिटायर माल दिंडी. सप्त्याचा सर्वे करा, अख्खा वैता गेल माल. नवीन मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. जुनी इतकी खोडीची. पोरानं टाळ घेतला का म्हाताडं उठलं काप मध्ये बोलू नको. हा टाळ तू पुन्हा देवळाकडे दिसलो तर माझ्या बापा सुद्धा नाही. हे दिंडीच आहे तसं झालं. एखाद्याला नुसतं म्हणून टाळ नाही राहतो. हवा तू हा टाळ नवी दिंडी. लगेच नवं भोंग नवं युनिट निघाली दिंडी. मी भजने नाही वाढले, भजन्यांच्या पार्ट्या वाढल्यात. भजने कुठे गावाने भजने कुठे राहिले. हा येते 2-4 ते फुगिरले. काही काही म्हातारे असे दरिद्री आहेत गावात दिवसभर देवळात झोपातात आणि हरिपाठ टायमाला घरी निघातात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही येळभर उताना पडवतो देवळात, तंगड्या खाजीत बसतो आणि हरिपाठ टाईम झाला चला आता ते इवळतीन. काय माणसं आला 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 आवाज बोंग्यांना आवाज सोड रे. ए नवरा काम आहे, सासू वासना आहे, सासरा दंब आहे आणि त्या नंदेला सासूला 4 मुली आहेत. ह्या हिच्या कोण होतील? त्या नंदा कोण आहेत ऐका आता पटापट तुम्हीच बोला पटकन. नवरा गेलं बोंबाल काम, नवरी भुपाळी, सासू वासना, सासरा दंब, नंदा 4. 1 4 नंदा ऐका. 1 आशा. आज सगळ्यांना आशा आहे. तुम्हाला सुद्धा आशा आहे की नाही पाहुणे यावे हा म्हणावे म्हणतील ना. हा काहींचं मंगळवारी लग्न झालं गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली आणि दोघांची जत्रात गाठ पडली. हान मारा माऱ्या. मी 31 वर्षापासून कीर्तनात बोंबलत होतो. मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो हायवे मी मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गाव कारभारी होती झाली. मी बोंबलत होतो पोरगी लग्नाचा लोट ठेवणार नाही. मी पोरांना म्हणत होतो बायको मिळणार नाही, पैसे देऊन बायको नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणलं येडाच. आम्ही बोंबलत होतो. ह्या लोकांना तुमचं काही घेणं नाहीये महाराज. सगळे भजने बिजने ध्यानात ठेवा. लोक फक्त सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणं तुमचं? लोकांना काय घेणं काय? तुमचा खिसा गरम आहे जग खरंय. तुम्ही मरा उलटा लोकांना काय करायचं? आता हे माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून लोक तारीख घेत. उद्या 2-4 दात पडल्यावर लोकांना काय घेणं? लोक म्हणजे हवा जायला लागली उरफट बोलायला लागलं बाबा बाई. लोकांना काय घेणं? हा भ्रम आहे. लोकांना तुमचं काही घेणं महाराज. तुम्ही जुन्या लोकांचा अभ्यास करा. तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. लोकांना काय घेणं? लोक वापरून मी सोडून. आणि बऱ्याच लोकांची तक्रार असते बघ कीर्तनकारांचं पैसे विषय. तसं नाही. ह्या लोकांच्या डोक्यात घुसत नाही. पैसा कमवणं हे पाप नाही आहे, पुरुषार्थ आहे तो. पागलपणा आहे. कोणालाही मिळतो का? आता एवढे इथं आले एवढ्यापेक्षा मला थोडे जास्त मिळतील ना. आता घेता येणार नाही. पुरुष आई हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. धर्म अर्थ काम आणि फक्त पैसा कमवताना नीतीचा कमवा. हे लोक म्हणते बघ कीर्तनकारांचं वाईट होत नाही, सर्व्हिसवाल्यांचं काय होतं? होणार 20 खाय 30 खाय 40 खाय. जेवढे जेवढे टक्के खाणारे नोकरीवाले आहेत ना अख्खे रिटायर झाले वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन आम्ही जातो कधी कधी उरेस आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो.
त्याला सांगायला नटत मा एवढा इस्तार झाला का. मी अभियंता होतो आता काय हे आबा काय आबा बघणार काय आबा आता काय एक मुलगा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला, आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटोळाच केला. हो कुटीच्या गाड्या आहेत काही लोकांना, कुटीच्या गाड्या, कुटी 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 म्हणजे 100 लाख. ती आपली कुटी नाही, आपली तंबाखूची पुडी कापसात हरवली, त्यानं कापूस पेटावला पण पुडी सापडवली. कुटीच्या गाड्या आहेत. पण तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्यांना, कोणताही महाराष्ट्रातला कुटीच्या गाडीत निघणारा माणूस मला उतरताना फक्त हसत दाखवायचा. हसत नाही तो, हसू शकत नाही, मागून पुढून कॅमेरे लावा त्याचे, हसत नुसतं उतरलं नाही. अरे काय मुळ्यात दुखत का, हसणं काय रोग. इथं काळी पिवळीतून गडी उतरवतोय तरी ठणठणीत, तुला काय झालं. आणि ते आम्हाला भेटत आहेत, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्याच घरांचं वाटोळ झालं, याचं का चांगलं व्हायचं. पण आपल्याला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील. चला आमच्या पायावर पैसे ठुले का आम्ही येडे बोकांडी घेतलेच. आमचा नियम, गेलं का गेलं तर घेऊन जाता आम्हाला महिला मंडळ. 5 कोटीचा नुसता बंगला, त्याचा बंगला 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, झुंबर लाईटचं, तेच 2.5 कोटीचं. फ्रीज अख्ख्या गावाची दिशी दारू बसल एवढं. बायकोला 3 कपाट नुसत्या साड्या, जर पावसाळ्यात मेली सोन्यानं वाकेल बायको. आणि तो सोफा सेट असा आहे त्यांच्या घरात, जर बसलं ना माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला वर उचला एक माणूस, लय खाली गेला बाई वर. आणि ते आम्हाला म्हणतात महाराज महाराज. आता आपला चहा गुतेड राहतो, काही बोलता येत नाही. काही बोलले होते बिनच्या उचकून दिली, त्यांच्याकडून नाही लागेल आपलं आहे. आता हाताक पहा बरं का, माझ्या हात बदल, हाताक नीट पहा बसलेली. महाराज महाराज आपलं आहे. पण काय करता महाराज, हात बदलला बरं काय करता महाराज. एकुलते एक पोरग दिशी 2 खलास झालं, येतं काहीच नाही महाराज. एकुलते एक मुलगी 8 दिवस पडून गेली, ती कालच आणली. काय करता महाराज. हे असं महाराज. पण हे असं, याच काय करू. काहीच नाही, मी बाहेर गेलो का पिटून दे बस. शकत का ठुलं मारायला. अरे 5 कोटीचा बंगला बांधला, पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं भांडे घासणारीचा मुलगा फौजी आहे, इथं आऊ टाकणाराचा पोरगा कमांडो आहे, इथं मेंढ्या वळणाराचा मुलगा PS आहे. हा देश फक्त गरिबाने जगावला. कमांडो सगळे लोक बघा शेतकरी देत. मग काय आखलीचा पत्ता, कशातही पैसे घालायचे. तुम्ही महिला मंडळ कशातही पैसे. महाराष्ट्रात मला एखाद्या महिलेचं नाव सांगा का पावडर लावून बाई गोरी झाली, तिचा सत्कार करतो मी. आखलीचा पत्ता आहे का काही. काय नवरी सजवतात लोक लग्नात, नवरदेवाला ओळखू येईल दुसऱ्या दिवशी. तुम्हाला वाटलं कलवरी, अरे काय तर आहे. काय मेकअप येते, इथवर मेहंदी,
इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टी चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, बोळ्यांना कलर, केसाला गालाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालावं. नाही तर मग केस सगळे मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय करते? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती का ना व्याकरण शिकायला? लय व्याकरण कठीण. एव्हा तेव्हा केव्हा कशा वाईट टिंबदी ती चक्र माझी ती एव्हा तेव्हा केव्हा अय्या तेव्हा तेव्हा केव्हा अय्या वा. नाही तरी गेला जन्म नाही तरी गेला जन्म सांगतो भोपाळी सासू आहे, वासना सासरा आहे. बॅस फिट बसलं कीर्तन. दंब नंदा 4 आणि नंदनला भाऊ आहेत 6. म्हणजे ती दीर झाले. अशा इच्छा तृष्णा कल्पना आणि दीर क्रोध लोभ मद मद. आणि ती मुलगी ह्या गावात जन्माला आली आणि तिला न्यायला तिचा बाप गेला. बाई स्वप्न शास्त्री वास्तुशांती आहे. सगळ्यात महत्व वास्तुशांती बाजूला ठेवा. मातृपितृ पूजन आहे. तू चाल बाबा त्यांना विचारा. त्यांना जावाई बा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत आहे तिच्या पुढं? मी 9वी पासून तिच्या शब्दाच्या पुढं नाही. मग येईन बाई येईन बाई येईन बाई मुलगी पाठवा. काय याई बा दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वाट्यावर भुकती मी घरात भुकते. माझं कोण ऐकत? मी याई बा मुलगी पाठवा. मी वांग्यातला आहे.
मग ती पोरगी रडली. बाप म्हणतो बाबा मी न्यायला आलतो. मुलगी म्हणते बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. का? एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. एवढ्या सुंदर शरीराने जर कामाचं आकर्षण केलं नसतं तर तुमच्या माझ्यापासून देव दूर गेलाच नसता. कामेने दे चित्ताने दे नवरा करून धुल्यामुळे माझं संपलं. पण आता बाबा तुम्ही रडू नका. आता मी काय करणार आहे ऐका. काम नावाचा नवरा भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेवणार आहे. दंभ नावाचा सासरा मी घराच्या बाहेर काढून देणार आहे. आणि 4 नंदांचे मी लग्न करून देणार आहे. आणि 6 दिरांना मी वाहिलं काढून देणार आहे. 4 नंदांची लग्न झाली, 6 दीर वाहिले निघले का माझ्यामध्ये फक्त आणि फक्त एकच प्रकाश राहील. तो ज्ञानाचा प्रकाश राहील. सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे, चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे, पण ज्ञानाचा प्रकाश अमर्याद आहे. सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत मतदारसंघात आहे, तालुक्यात आहे, खासदाराची किंमत मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. आणि तो ज्ञान मी असं कमेल, हजारो सूर्य जरी एकत्र केले तरी त्या ज्ञानाचं तेज राहणार नाही. कसं
शाळेतले पोरं बैठे बैठे सावधान. शाळेतले पोरं बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे तंगड्यावर करतो का तू? नववीला कोण येतं? नववी 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 आहे का कोण येतं? नववी 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 नाही. 10वी 11वी 12वी नाही. अंगणवाडी. शिकलेले पोरं कोणी सांगा. बल्बवर 60W लिहिलेलं असतंय. तर डब्ल्यूचा अर्थ काय? वॅट. वॅट इज ए युनिट ऑफ टू मेजरमेंट इलेक्ट्रिसिटी. विद्युत मोजण्याचं एकक वॅट आहे. म्हणजे त्या बल्बची कॅपॅसिटी 60